नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी वांग्याची भाजी। त्याकरिता मी इथं वांगे घेतलेले आहेत पाव किलो, शेंगदाणे, धने, जिरा, खोबरं आणि कारळ, थोडं आलं, लसूण, 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। इथं मी कटोऱ्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। पहिले तर आपण आता वांगे कापून घेऊया। कापलेले वांगे मिठाच्या पाण्यात टाकायचे, काळे पडत नाहीत। सर्व वांगे कापून झालेले आहेत। आता आपण सर्व मसाले भाजून घेऊयात। त्याकरिता मी गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावरती कढई ठेवू। पहिला आपण शेंगदाणे भाजू। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, याला प्लेट मध्ये काढून घेऊया। थोडं खोबरं पण भाजून घेऊया। खोबरं भाजून झालेलं आहे, त्याच कढईमध्ये धने आणि जिरे पण भाजून घेऊया। बघू शकता इथं धने आपले भाजून रेडी झालेले आहेत। आता आपण कारळ भाजून घेऊया। कारळ पण भाजून झालेला आहे। बघा सगळे मसाले भाजलेले आहेत। आता याला आपण पाट्यावरती बारीक करून घेऊया। मसाल्यावर थोडं पाणी टाकून घेऊया। बघू शकता बारीक झाले तर मसाले बऱ्यापैकी बारीक झालेले आहेत। आता याला आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। त्याच पाट्यावरती आपण अद्रक लसूण बारीक करूया। अद्रक लसूण बारीक झालेली आहे। आता आपण वांग्याची भाजी बनवूया। त्याकरिता मी इथं कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते मी। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये राई टाकू, थोडं हिंग, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूणचा पेस्ट। याला चांगलं खरपूस होईपर्यंत भाजायचं अद्रक लसूणला। पाट्यावर वाटलेला मसाला, थोडी हळद, 1 चम्मच लाल तिखट, चवीपुरतं मीठ। आता सगळ्यांना चांगलं पैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाल्यांना। थोडंसं पाणी टाकायचं मसाल्याला, परत थोडंसं तेल सुटेपर्यंत पाणी टाकल्यामुळं मसाला आपला छान पैकी भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये वांगे टाकूया। याला आता आपण परतून घेऊया चांगलं। बघू शकता आता याला आपण झाकण ठेवू 5 मिनिटं आणि गॅस थोडा स्लो करू। भाजी आपली झालेली आहे, बघू शकता। आता आपण भाजीवर कोथिंबीर टाकून घेऊया। बघा भाजी खाण्यासाठी तयार झाली।